नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमनी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पक्षाच्या जिल्ह्यातील आमदारांनी दिली आहे. जिल्ह्यातील आमदारांनी निवडणुकीमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासनही दिलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जिल्ह्यातील आमदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार नारायणाबा पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील यांचा सत्कार समारंभ शहर राष्ट्रवादीच्या वतीनं डफरीन चौकातील IMA हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, मनोहर सपाटे, भारत जाधव, शंकर पाटील, नलिनी चंदेले, UN बेरिया, चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्ह्यातील तीनही आमदारांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. या प्रसंगी इतर मान्यवरांची भाषणंही झाली. यावेळी राष्ट्रवादी वैद्यकीय सेल प्रदेश सरचिटणीसपदी राहुल बोळकोटे आणि मीडिया सेलच्या सोलापूर शहराध्यक्षपदी शक्ती कटकधोंड यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रकांत पवार यांनी केलं, तर आभार प्रशांत बाबर यांनी मानले. या कार्यक्रमास गोविंद एकबोटे, अक्षय वाकसे, रेखा सपाटे, मनीषा माने, वंदना भिसे, लक्ष्मण भोसले, लता ढेरे, मोहम्मद इंडीकर, वारिस कुडले, मुसा अत्तार, बिराप्पा बनगर, सुनील इंगळे, जावेद खैरदी, संजय जाबा, सिद्धारूढ निंबाळे, जावेद शिकलगर, सूर्यकांत शेरखाने, सुनीता दळवी, सिया मुलाणी, सुप्रिया लोमटे, मोनिका सरकार, रफिक नल्लाबंधू, विष्णू शिंदे, प्रशांत भगरे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.